नमस्कार मित्रांनो, मी एन.टी. म्हात्रे सर, अवप्र संस्था लोअर परेल मुंबई 11. आज आपल्याला जो दिलेला आयसोमेट्रिक व्ह्यू आहे त्या आयसोमेट्रिक व्ह्यूचे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू या ठिकाणी कशा पद्धतीने ड्रॉ करतात ते पाहायचं आहे. फ्रंट व्ह्यू म्हणजेच इलेव्हेशन, टॉप व्ह्यू म्हणजे प्लान आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू म्हणजेच त्याला लेफ्ट हँड एंड व्ह्यू असेही म्हणतात. आता हा जो दिलेला आहे ना ब्लॉक किंवा आयसोमेट्रिक व्ह्यू हा जुलै 2018ला 45 मार्काकरता आला होता. परंतु आता आपल्या पेपरचा पॅटर्न आहे तो चेंज झालाय. पहिले जे आपले क्वेश्चन पेपर होता तो 75 मार्क्सचा आहे आणि आता आहे तो आपला 50 मार्क्सचा येतो. त्यामुळे साधारण जर का अशा पद्धतीने काही क्वेश्चन आला तर तो साधारणपणे 30 मार्कापर्यंत येण्याची शक्यता आहे. आता हा जो क्वेश्चन पेपर आहे हा क्वेश्चन पेपर मी सर्वात प्रथम तुम्हाला दाखवतो. बघा, यामध्ये काही क्वेश्चन नंबर 1 मध्ये फ्री हँड वगैरे दिलेले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि मग त्यानंतर हा जो ब्लॉक आहे ना म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यू तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याच आयसोमेट्रिक व्ह्यूचे आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू कशा पद्धतीने ड्रॉ करतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हा जो क्वेश्चन पेपर आहे तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तर आता आपण आयसोमेट्रिक व्ह्यू वरून ऑर्थोग्राफिक व्ह्यूज कशा पद्धतीने ड्रॉ करतात त्याकडे वळू. आता पहा, क्वेश्चन पेपर मी थोड्या वेळासाठी आता बाजूला ठेवतो. काय दिलंय? ड्रॉ ऑर्थोग्राफिक व्ह्यूज जुलै 2018 यूज TAPS म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम. आता हा जर ऑब्जेक्ट पाहिला तर या ऑब्जेक्ट मध्ये बघा, या ऑब्जेक्टची लांबी किती दिलेली आहे? 140 मिलीमीटर, 140 mm. आता या इथे एक एरो काढायचा राहिला तो मी काढून टाकतो. टोटल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इज गिवन 140 मिलीमीटर. ही जर का ह्या साइडने दिली डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर, डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वरच्या साइडने ही असते लेंथ, ती दिलेली आहे किती? 140 मिलीमीटर. ही जर लेंथ असेल तर ह्या साइडला असते ऑब्जेक्टची विड्थ विच इज गिवन 70 मिलीमीटर किंवा 70 मिलीमीटर ही ऑब्जेक्टची रुंदी आहे आणि हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ही आहे ऑब्जेक्टची हाईट. आता याची हाईट कशी आपण डिसाईड करणार आहोत? तर ह्या बॉटम प्लेन पासून किंवा या लाईन पासून हे जे वर्तुळ दिलेलं आहे याचा सेंटर किती डिस्टन्सवर दिलेला आहे? तर 50 मिलीमीटर. म्हणजे हे डिस्टन्स 50 मिलीमीटर प्लस रेडियस ऑफ द बिगर सर्कल म्हणजे या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. आता या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? तर मोठ्या वर्तुळाचा व्यास या ठिकाणी दिलेला आहे 48 मिलीमीटर. म्हणजे त्याची त्रिज्या किती झालेली आहे? तर 24 मिलीमीटर. मग 50 अधिक 24 किती होणार आहे? तर 74 मिलीमीटर. म्हणजे 74 मिलीमीटर ही झाली ऑब्जेक्टची हाईट. या ठिकाणी मी लिहितो लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इज 140 mm. इथे लिहिण्याची आवश्यकता नाहीये. विड्थ इज 70 मिलीमीटर अँड हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 50 प्लस 24 इज इक्वल टू 74 mm. म्हणजे मेन कसं आहे का, लेंथ तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली दिसते, विड्थ दिसते, फक्त हाईटला प्रॉब्लेम येतो बऱ्याच मुलांना. तर हाईट कुठे दिलेली आहे असं वाटतं की सर्कल या इथे टच झालेलं आहे, ते टच वगैरे झाले असलं तर ते आयसोमेट्रिक मध्ये दिसते, पण प्रत्यक्ष जर बघितलं तर 50 मिलीमीटर प्लस 24 मिलीमीटर म्हणजेच त्याची हाईट किती झालेली आहे? तर 74 mm. बरोबर. तर 50 प्लस 24 इज इक्वल टू 74 मिलीमीटर. आता या ऑब्जेक्ट जर क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलं तर क्वेश्चन पेपरमध्ये असा काही उल्लेख केलेला नाहीये की कुठल्या अँगलमध्ये काढा. जर कोणत्या अँगलमध्ये ड्रॉ करा म्हणजे फर्स्ट अँगलमध्ये ड्रॉ करा की थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीमने ड्रॉ करा असं जर उल्लेख केलेला नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला नेहमीच लक्षात ठेवा, आपल्या ITI वाल्यांसाठी कायम जो ऑब्जेक्ट आहे त्याचे व्ह्यूज हे नेहमी थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीमने काढावे लागतात. आता आपण एक मिनिटासाठी या ठिकाणी पाहून घेऊ पहिले व्ह्यूज काय आहेत. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला व्ह्यूज वगैरेचा प्रॉब्लेम यायला नको, पण समजा एखाद्या नसेलही पाहिला तर या ठिकाणी बघा, हा एक रेक्टेंग्युलर ब्लॉक आहे. या रेक्टेंग्युलर ब्लॉकची इथून इथपर्यंत लेंथ आहे, ही आहे हाईट, लेंथ, हाईट अँड विड्थ. आणि या साईडने तुम्ही व्ह्यू करताय, तुम्ही म्हणजे सगळे स्टुडंट्स किंवा सर्व ट्रेनर्स या साईडने व्ह्यूज करताय किंवा ऑब्झर्वर या साईडने व्ह्यू करतोय. तर ही झाली ऑब्जेक्टची हाईट, ही लेंथ आणि या साईडला विड्थ. मग आता या ऑब्जेक्टचं आपल्याला करायचं काय असतं ऑब्झर्वेशन पोझिशन मध्ये? तर समोरून बघून जो देखावा काढतात त्याला म्हणतात फ्रंट व्ह्यू. मग फ्रंट व्ह्यू मध्ये या ऑब्जेक्टचं काय दिसणार? मी काही डायमेन्शन्स तुम्हाला सांगितलेले नाहीत, पण ही एक लाईन दिसेल, ही एक लाईन दिसेल म्हणजे एज दिसेल, ही एक एज दिसेल आणि ही एक एज दिसेल. या 4 एजेस म्हणून एक रेक्टेंगल दिसेल, तो झाला ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू. ऑब्झर्विंग फ्रॉम फ्रंट साइड इज कॉल्ड फ्रंट व्ह्यू.
हा जो ऑब्जेक्ट आहे याला जर इथं ऑब्झर्वर आहे, ही मेन डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर आहे, या साईडने बघितलं म्हणजे वरून पाहिलं तर वरनं बघितल्यावर पण काय दिसेल त्याला, ही एक एज दिसेल, ही एक एज दिसेल, ही एक एज आणि ही एक एज, म्हणजे विड्थ अँड लेंथचा जो रेक्टँगल येईल त्याला म्हणणार आपण टॉप व्ह्यू. ऑब्झर्विंग फ्रॉम टॉप साइड इज कॉल्ड टॉप व्ह्यू, किंवा वरून बघून काढलेल्या देखाव्याला टॉप व्ह्यू म्हणतात, समोरून बघून काढलेल्या देखाव्याला आपल्याला म्हणायचंय फ्रंट व्ह्यू. मग आता लेफ्ट हँड साइड व्ह्यू काय असेल तर ही मेन डायरेक्शन आहे, या साईडला तुमचा राईट हँड, या साईडला लेफ्ट हँड. आता आपण फक्त ह्या ऑब्जेक्ट पुरता विचार करू तर या ऑब्जेक्ट मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू काय असणार आहे तर ही मेन डायरेक्शन आहे आणि ह्या ऑब्जेक्टच्या लेफ्ट साईडने बघून आपण जो देखावा काढणार किंवा जो व्ह्यू काढणार त्याला म्हणणार लेफ्ट हँड साइड व्ह्यू, ऑब्झर्विंग फ्रॉम लेफ्ट. आता लेफ्टला काय दिसेल तर विड्थ, नीट समजून घ्या, विड्थ, हाईट, विड्थ अँड हाईट. म्हणजेच काय का फ्रंट व्ह्यू मध्ये आपण लेंथ आणि हाईटचे रिलेटेड लाईन्स ड्रॉ करतो, टॉप व्ह्यू मध्ये लेंथ आणि विड्थचे रिलेटेड लाईन्स ड्रॉ करतो आणि लेफ्ट हँड मध्ये हाईट अँड विड्थचे रिलेटेड लाईन्स आपण ड्रॉ करतो. तर या ठिकाणी आता आपल्याला फक्त फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू ड्रॉ करायचं. मग तेवढ्यापुरतं आपण विचार करणार आहोत. म्हणजे राईट हँड साइड व्ह्यू, रेअर व्ह्यू, बॉटम व्ह्यू याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी आता देत नाहीये. आता थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये काय करायचं असतं. आता बघा, मी समजा असा उभा आहे तर थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये जर टॉप व्ह्यू आहे तर इथे काढतात, इथे म्हणजे माझ्या डोक्यावर नाही काढत. तर समजा ह्या इथे XY लाईन आहे खांद्याच्या इथे, तर अबोव XY लाईन असतो टॉप व्ह्यू. ही जी पाठ आहे ना या पाठीच्या इथे येतो फ्रंट व्ह्यू, इथे टॉप व्ह्यू, इथे फ्रंट व्ह्यू अँड लेफ्ट हँड साइड व्ह्यू ऍट लेफ्ट ऑफ इलेव्हेशन, म्हणजे इथे येणार लेफ्ट हँड साइड. आता बघा का, टॉप व्ह्यू इथे येतो, इथे फ्रंट व्ह्यू येतो आणि ह्या एक साईडला येतो आपला लेफ्ट हँड साइड. म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू ऑफ लेफ्ट ऑफ ऑब्झर्वर काढतात किंवा लेफ्ट ऑफ इलेव्हेशन काढतात. लेफ्ट ऑफ इलेव्हेशन म्हणजेच काय तर फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला लेफ्ट हँड साइड व्ह्यू आपल्याला काढावा लागतो. म्हणजे यावर तुम्हाला लक्षात येईल. तर राईट हँड साइड इथे नाहीये त्यामुळे मी एक्सप्लेन करत नाही, पण तरी पण समजा राईट हँड साइड असतं तो राईट हँड साइड ह्या साईडला आला असता. एक मिनिट आधी आपण लक्षात घेऊ. पण आता आपल्याला इथं राईट हँड काढायचं नाही तर लेफ्ट हँड, इथे येणार फ्रंट व्ह्यू अबव XY लाईन, टॉप व्ह्यू बिलो XY लाईन अँड लेफ्ट हँड साइड व्ह्यू कुठे येणार आहे तो लेफ्ट ऑफ इलेव्हेशन किंवा लेफ्ट ऑफ फ्रंट व्ह्यू. जिथं फ्रंट व्ह्यू आहे ना तर या साईडला येणार लेफ्ट हँड साइड. म्हणजे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल का थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये व्ह्यूज कुठे काढतात. आता आपल्याला हे व्ह्यूज ड्रॉ करायला या ठिकाणी स्टार्ट करायचं. ऑब्जेक्ट पहिले पाहून घेऊ. हे तर तुम्हाला सांगितलं 70 मिलीमीटर. काय आहे लेंथ आहे, अजिबात नाही, विड्थ आहे. हे काय आहे 140 मिलीमीटर तर ऑब्जेक्टची लेंथ, आणि हे 50 मिलीमीटर प्लस 24 मिलीमीटर झाली ऑब्जेक्टची हाईट म्हणजे 74 मिलीमीटर ती मी या ठिकाणी लिहिलेली आहे. आता छोटे छोटे पार्ट बघा, हे डिस्टन्स आहे 35, हे 70, हे 35, नंतर इथे छोटे छोटे होल दिलेले आहेत 2, 5, 16 म्हणजे 2 होल आहेत. त्याचा डायमीटर फाय हा डायमीटरचा सिम्बॉल आहे, त्याचं दिलेलं आहे 16 मिलीमीटर. नंतर इथे हे 2 वर्तुळ दिलेले आहेत. एका वर्तुळाचा व्यास 524 दिलेला आहे. फाय हा काय आहे तर डायमीटर म्हणजेच व्यासाचा सिम्बॉल आहे. 524 मीन्स डायमीटर ऑफ दिस सर्कल इज गिवन 24 मिलीमीटर अँड डायमीटर ऑफ बिगर सर्कल इज गिवन 48 मिलीमीटर. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला मी डायमेन्शन सांगितली. हाईट ऑफ प्लॅटफॉर्म आहे 15 मिलीमीटर, हे जे काय आहे हे आहे 15 मिलीमीटर, इथून इथे डिस्टन्स दिलाय 20. म्हणजे सगळी मापं एकदा पहिले बघून घ्यायची. आणि मग ह्या इथे असं काहीतरी दिलंय त्रिकोण, या असं दिलंय ना वाकडं वाकडं, तर हा जो पार्ट आहे ना याला म्हणतात रिब, RIB रिब किंवा WEB वेब, वेब किंवा रिब म्हणतात. हा जो आहे ना हा आहे थिन सपोर्टिंग पोर्शन. थिन सपोर्टिंग पोर्शन म्हणजेच काय असतो का तो थोडा सपोर्ट करतो, पातळ सहाय्यकारी पोर्शन. तर पोर्शनला मराठीत काय म्हणणार तर भाग, म्हणजेच काय पातळ सहाय्यकारी भाग. तर आपण याला नॉर्मली आपण म्हणतो रिब ऑर वेब, एवढं म्हणजे डोक्यात ठेवण्याची गरज नाही. हा जो थिन सपोर्टिंग पोर्शन आहे त्याला म्हणतात रिब किंवा वेब. जर दरवाजा तुमच्या घरामध्ये असेल ना तर दरवाजामध्ये बघा मध्ये मध्ये पट्ट्या असतात आणि साईडला पट्ट्या असतात, त्याला आपण काय म्हणतो रिप, रिप आले RIP. म्हणजेच काय एखादा माणूस एक्सपायर झाला का आपण म्हणतो RIP, तसं नाहीये, त्याला आपण रिप म्हणतो, पण ते रिप नसतं, त्याला म्हणतात रिप, RIB रिप. त्याच रिपला आपण चुकीच्या पद्धतीने रिप म्हणत असतो. ती रिप कुठली, या दरवाजाच्या पट्ट्या असतात ना त्याच्या संदर्भात तुम्हाला उदाहरण दिलं. तुम्ही दरवाजाच्या पट्ट्या जर जुन्या पद्धतीचा दरवाजा तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते पाहू शकता. बरं ठीक आहे, ओके, जाऊ द्या, काय हरकत नाही. तर हा जो थिन सपोर्टिंग पोर्शन आहे याला म्हणणार आपण रिप. असा आपण प्रत्यक्ष व्ह्यूज ड्रॉ करायला स्टार्ट करणार आहोत. तर हे जे पेज आहे तुम्हाला तर अखंड पेज मिळणार आहे. मी या साईडला आयसोमेट्रिक काढला, या ठिकाणी मी आता त्याच्या ऑर्थोग्राफिक व्ह्यूज ड्रॉ करतोय. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे का त्याची आता कुठं कुठं काय काढणार आहे
मी तुम्हाला सांगितलं का इथं टॉप व्ह्यू म्हणजे हा इथं येणार टॉप व्ह्यू, इथे येणार फ्रंट व्ह्यू आणि या ठिकाणी येणार लेफ्ट हँड साइड व्ह्यू. मग सर्वात प्रथम काढायची आपल्याला एक्स वाय रेफरन्स लाईन. मग एक्स वाय रेफरन्स लाईन किती अंतरावर येईल आणि ती कशी काढायची? तर टॉप व्ह्यू मध्ये काय कव्हर होतं? तर टॉप व्ह्यू मध्ये कव्हर होतं विड्थ अँड लेंथ. त्याला सावकाश सांगतोय का तुमच्या डोक्यामध्ये बसावं म्हणून. विड्थ अँड लेंथ. विड्थ ऑफ ऑब्जेक्ट इज गिव्हन 70 मिलीमीटर, म्हणजे 70 मिलीमीटर साधारण इथून आपल्याला डिस्टन्स सोडावं लागेल. पण फक्त 70 मिलीमीटर मध्ये काम होईल का? तर नाही, मध्ये डायमेन्शन द्यायचं आहे, वरती प्लान वगैरे लिहायचं आहे. मग 70 अधिक 30 म्हणजे 70 प्लस 30 म्हणजे 100 मिलीमीटर डिस्टन्सवर तुम्हाला काय करायला लागेल? पहिले एक्स वाय लाईन ड्रॉ करायची. 100 प्लस चालेल, म्हणजे 110 चालेल, 120 चालेल, पण ऍटलिस्ट 100 मिलीमीटर डिस्टन्सवर आपल्याला एक्स वाय रेफरन्स लाईन ड्रॉ करायची. कुठून? ही जी टॉप लाईन आहे ना, म्हणजे पहिले आपण काय करतो, ड्रॉइंग शीटला बॉर्डर लाईन ड्रॉ करतो. तर बॉर्डर लाईन जी आहे ते टॉप बॉर्डर लाईन पासून 100 मिलीमीटर डिस्टन्सवर एक्स वाय रेफरन्स लाईन पॅरलल टू बॉर्डर लाईन ड्रॉ करा. मग ती कशी ड्रॉ करायची आहे? तर ही जी लाईन आहे इथून डिस्टन्स थोडा किती? 100 म्हणजे 100. नंतर इथून कुठून एक सरळ व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. म्हणजे पहिले इथं प्रोटेक्टर ठेवा, कोन मापक. पहिले एक डॉट मार्क करा, ओके. मग प्रोटेक्टर ठेवा. मग 90चा पॉईंट प्लॉट करा. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून एक लाईन काढा. ती लाईन ड्रॉ केल्यावर त्यावर डिस्टन्स कट करा इक्वल टू 100 मिलीमीटर. मग हा 100चा पॉईंट आणि हा 100चा पॉईंट जोडा, तर एक्स वाय तुमची लाईन येईल. म्हणजे एक्स वाय लाईन इज पॅरलल टू द बॉर्डर लाईन ऑफ दी पेज, ओके. मग पहिले एक्स वाय लाईन ड्रॉ केली. या इथे एक एरो काढला, इथे एक एरो काढला. मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेलं. इथे दिलं एक्स. एक्स कसा केलाय बघा व्यवस्थित. नंतर या इथे लिहिलं वाय. झाला एक्स वाय लाईन, ओके. आता आपल्याला काय करायचंय? तर इथे येणार आहे टॉप व्ह्यू, इथे येणार फ्रंट व्ह्यू आणि या ठिकाणी येणार लेफ्ट हँड साइड व्ह्यू. तर विड्थ ऑफ ऑब्जेक्ट किती आहे? 70 मिलीमीटर. टॉपने किती डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं? तर 100 मिलीमीटर. 100 डिस्टन्सवर एक्स वाय लाईन ड्रॉ केली. मग या एक्स वाय लाईनवर इथून इथपर्यंत डिस्टन्स कट करा इक्वल टू 100 मिलीमीटर. आता 100च का कट करायचं? तर विड्थ प्लस 30 मिलीमीटर. प्लस 30 का करायचं? तर ही मध्ये गॅप 15 राहिली पाहिजे. या साईडला डायमेन्शनिंग करता 15 राहायला पाहिजे आणि मध्ये तो ऑब्जेक्ट व्यवस्थित फिट व्हायला पाहिजे. इथे ड्रॉ करायला सुरुवात केला आणि मग तो साईड व्ह्यू जर का पेजच्या बाहेर गेला तर परत खाडाखोड करत बसा, असं करण्याची आपल्याला गरज नाही. म्हणजे प्रॉपर स्पेसिंग पहिले करणं अत्यंत आवश्यक आहे. तर इथून इथपर्यंत डिस्टन्स कट केला मी किती? 100 मिलीमीटर, 100 मिलीमीटर. आता हा व्हाईट कलर मध्ये मी डॉट मार्क केला. आता हा डॉट मार्क केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे हे म्हणजे काय? तर हा आहे आपला 45 डिग्री 90चा सेट स्क्वेअर आणि ह्याच्यामध्ये इनबिल्ट हा आहे प्रोटेक्टर म्हणजेच कोन मापक. ह्याचा हा ओचा पॉईंट आहे किंवा 0 डिग्रीचा पॉईंट किंवा 0चा पॉईंट आहे, हा या ठिकाणी ठेवा असा. आणि मग इथं 90 डिग्रीजवर एक पॉईंट प्लॉट करा. हा पॉईंट प्लॉट केल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट मी नाही मार्क केला, जस्ट इमॅजिन करा. काही गोष्टी इमॅजिनही कराव्या लागतात. हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन, त्याला म्हणणार आपण x1 y1 रेफरन्स लाईन. आता ह्या इथे एक एरो आहे, ह्या इथे एक एरो. एरोचा साईज तुम्हाला माहिती आहे 1:3. लेंथ ऑफ एरो 3 मिलीमीटर अँड हाईट ऑफ एरो असते आपली किती? तर 1 मिलीमीटर. 1:3 मध्ये इथे एक एरो काढला, इथे काढला. ह्या इथे एक्स कसा लिहिलाय बघा, x1 y1. काय काय जर बुक्स मध्ये पाहिलं तर तुम्ही याला एक्स डॅश वाय डॅश असंही संबोधलेलं आहे, त्यांनी काही फरक पडत नाही. पण ही जी लाईन आहे, ही लाईन पहिल्या एक्स वाय लाईनला परफेक्ट 90 डिग्रीज मध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. अँगल बिटवीन XY अँड x1 y1 इज परफेक्ट 90 डिग्रीज. हा अँगल जर चुकला तर पुढच्या सगळ्या व्ह्यूजचा आपला सत्यानाश होऊ शकतो, म्हणजे ते चुकू शकतात. तर दोन लाईन मी या ठिकाणी काढल्या. आता मला फ्रंट व्ह्यू करता एक रेक्टँगल काढायचा आहे, टॉप व्ह्यू करता आणि एक लेफ्ट हँड साइड. कुठे येणार आहे फ्रंट व्ह्यू? तर इन थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम फ्रंट व्ह्यू इज ऑलवेज बिलो XY लाईन, म्हणजे इथे येणार. टॉप व्ह्यू इज अबोव XY लाईन, म्हणजे फ्रंट व्ह्यूच्या वरच्या बाजूला हा टॉप व्ह्यू येतो. अँड लेफ्ट हँड साइड व्ह्यू इज ऍट लेफ्ट ऑफ इलेव्हेशन, म्हणजे ह्या फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला येणार आहे लेफ्ट हँड साइड व्ह्यू. मग सर्वात प्रथम आता काय करायचं आहे का आपल्याला ह्या सारख्या सगळ्यांकरता म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड करता रेक्टँगल्स ड्रॉ करायचे आहेत. पण हे रेक्टँगल्स ड्रॉ करण्यापूर्वी आपण आता काय करूया माहिती आहे का? हा जो डॉट आहे ना, इथून राईट साईडला डिस्टन्स मार्क करा विच इज इक्वल टू 15 मिलीमीटर. 15 मिलीमीटर, नाही तर 15चा 50 ऐकाल नाही भलतच करून ठेवाल. हे डिस्टन्स आहे 15 मिलीमीटर, हे डिस्टन्स 15 मिलीमीटर, इथून 15 मिलीमीटर आणि ह्या इथून घेतलं मी 15 मिलीमीटर, ओके. आता हे 15 मिलीमीटर डिस्टन्स मार्क केल्यानंतर हा जो पॉइंट आहे या इथे ठेवा प्रोटेक्टर म्हणजे कोन मापक. वरती 90चा पॉईंट प्लॉट करा, व्हर्टिकल फेंट लाईन ड्रॉ करा. मग या डॉटवर ठेवा, इथं प्रोटेक्टर ठेवा, 90चा पॉईंट प्लॉट करा, व्हर्टिकल फेंट लाईन. आता पहिले व्हर्टिकल फेंट लाईन्स मी ड्रॉ करून घेतो.
तर तुम्ही स्केलने काढा, सेट स्क्वेअरने काढा, नो प्रॉब्लेम. Using set square or scale, draw vertical faint lines which are perpendicular to XY line. Perpendicular म्हणजेच 90 अंशात असणे. 90 degrees with XY line म्हणजे त्याचा अँगल विथ XY लाईन असतो 90 अंश. या अशा काढल्या दोन लाईन. एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगतो, व्यवस्थित पाहून घ्या, मग तुम्हाला ते ड्रॉ करणं जरा सोपं जाईल. ओके, दोन लाईन काढल्या, हे डिस्टन्स घेतलं 15 मिलीमीटर, हे घेतलं 15 मिलीमीटर, हे पण 15 मार्क केलं, हे पण 15. त्याला दोन सिस्टीम आहेत, एक तर तुम्ही प्रोटेक्टर यूज करा, सेट स्क्वेअर यूज करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी आता सेट स्क्वेअरच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवतो की दोन लाईन्स कशा पद्धतीने आपल्याला समांतर ड्रॉ करायचे आहेत. तर हा जो सेट स्क्वेअर आहे हा 30, 60, 90, 30, 60, 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे. आणि हा जो दुसरा सेट स्क्वेअर आहे 45, 45, 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे. 30, 60, 90चा सेट स्क्वेअर इन लेफ्ट हँड असा उभा ठेवलाय बघा. अँड 45, 45, 90 डिग्री सेट स्क्वेअर हा XY लाईनला अशा पद्धतीने ऍडजस्ट करून घ्या. काय कळतंय का बघा, याची जी टॉप एज आहे, ही जी पिवळ्या कलरमध्ये मी लाईन काढली ना, येलो कलरमध्ये, तिच्याबरोबर मॅच केलं. आणि मग हा जो सेट स्क्वेअर आहे ना कुठला, हा म्हणजेच काय, तर 45, 45, 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर याला स्लाइड करायचं. हा फिक्स आहे. हल्ला काही प्रॉब्लेम झाला, पुन्हा एकदा 45, 45, 90चा सेट स्क्वेअर मी बघा काय केलं, टॉप एजेस कोइन्साइड्स विथ XY लाईन अँड 30, 60, 90 डिग्री सेट स्क्वेअर इन लेफ्ट हँड, डावा हात. मग इथून वर नेलं आणि मग हे वर नेल्यानंतर इथून आपण अशी समांतर रेषा काढू शकतो. किंवा ह्याला असं स्लाइड करत नंतर खाली आणला आणि या पॉईंटमधनं ही समांतर रेषा. समजा चुकून हल्लं बिल्लं काय, पुन्हा एकदा इथं ठेवायचं आहे. नीट बघा काय करतोय ते, 30, 60, 90 in left hand, 30, 60, 90 is fixed and 45, 45 स्लाइडिंग. म्हणजे या 45, 45, 90 अंशाच्या सेट स्क्वेअरला स्लाइड करून या ठिकाणी लाईन आपल्याला ड्रॉ करायची. म्हणजेच काय का दोन व्हर्टिकल फेंट लाईन आणि दोन हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करायचं. म्हणजे हा प्लस तयार केला आपण. बघा इथून एक लाईन ड्रॉ केली मी, या इथून सर्वात प्रथम मी काय केलं, इथून 100 वर एक XY लाईन ड्रॉ केली. मग इथून 100 डिस्टन्सवर X1, Y1 ड्रॉ केले 100 मिलीमीटरवर. मग 15, 15, 15, 15, 15, 15, 15, 15 मिलीमीटर दोन हॉरिझॉन्टल दोन व्हर्टिकल लाईन्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. आता इलेव्हेशन साठी जो रेक्टेंगल आहे, फ्रंट व्ह्यू म्हणजेच इलेव्हेशन. इलेव्हेशन मध्ये काय आहे, कव्हर होतं तर लेंथ अँड हाईट. तर लेंथ ऑफ ऑब्जेक्ट 140 मिलीमीटर, हाईट किती आहे, किती हाईट 75 नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे 50 मिलीमीटर. नंतर ही लाईन इथे आले, ह्या इथून इथं सेंटर, बऱ्याच वेळाला कळत नाही बोलणार आहे काय नक्की नाटक आहे. ते बघा 50 मिलीमीटर इथं आहे, नंतर हे असं प्रोजेक्शन किंवा ही लाईन दिलेली आहे या ठिकाणी. नंतर हा सेंटर आहे, मग याचा सर्कलचा डायमीटर दिलेला आहे 48, म्हणजे रेडियस होणार 24. तर 50 अधिक 24 किती होणार, 50 ने 20 किती आले, 70 ने 4 74. हा जो पॉइंट आहे ना बघा, हे 15, हे 15, ह्या दोन लाईन ड्रॉ केल्या. इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा, विच इज इक्वल टू 74 मिलीमीटर. 74 मिलीमीटरवर मी लाईन काढली, बरोबर. मग इथून इथे किती डिस्टन्स मार्क कराल मला, इक्वल टू लेंथ. लेंथ इज 140, हे डिस्टन्स घेतलं 140. मग इथून किती घ्यावं लागेल, उंची एवढं, उंची किती दिलेली आहे 74, आणि हे किती आहे 140 मिलीमीटर. म्हणजे 140 बाय 74चं या इथं मी रेक्टँगल काढला. आणि या रेक्टँगल मध्ये मला काय ड्रॉ करायचं तर इलेव्हेशन. इलेव्हेशन म्हणजेच फ्रंट व्ह्यू. दोघांचा अर्थ एकच, फ्रंट व्ह्यूला इलेव्हेशन म्हणतात किंवा इलेव्हेशनला फ्रंट व्ह्यू म्हणतात. ओके, एक रेक्टँगल झाला. आता मला टॉप व्ह्यू करता रेक्टँगल काढायचा. हा डॉट बघा, नीट बघा कुठे आहे, हा आपला मेन सेंटर होता. XY, X1, Y1 हे 15, 15, बरोबर. मग दोन लाईन काढल्या अशा, मग दोन लाईन अशा काढल्या. इथून इथं 140 या प्रोजेक्शन मध्ये घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ऑलरेडी जर इथं आपण मार्क केलेलं आहे. विड्थ 70, विड्थ म्हणजेच रुंदी. इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा 70 मिलीमीटर. इथून इथं मार्क करा 70 मिलीमीटर. म्हणजेच हा टॉप व्ह्यू करता किंवा प्लान करता, प्लान म्हणजेच टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू करता जो रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलची साईज काय तर 140 म्हणजे लेंथ बाय 70 मिलीमीटर विड्थ. 140 मिलीमीटर लेंथ आणि 70 मिलीमीटर विड्थ, लेंथ बाय विड्थ. चला, ह्या रेक्टँगल मध्ये टॉप व्ह्यू काढायचा आहे, या रेक्टँगल मध्ये मला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. आणि आता राहिला माझा लेफ्ट हँड साइड व्ह्यू, विच इज ऍट लेफ्ट ऑफ इलेव्हेशन. म्हणजे इलेव्हेशनच्या डाव्या बाजूला लेफ्ट हँड साइड व्ह्यू. या फिगर्स तुम्ही बघा आणि जरा डोक्यात फिक्स करून टाका, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. तर आता या ठिकाणी काहीच अडचण नाहीये. हाईट किती आहे 74, हे इथनं घेतली. तुम्हाला इथून कुठून घेतली, अरे हे 74 आपण ऑलरेडी मार्क केलं होतं ना. मग इथूनच पोझिशन घेतलं, म्हणजे हे डिस्टन्स किती येईल 74. कुठने घेतलंय बघा का, हे आपला मेन पॉईंट 15, 15, 15, 15 आणि हा ब्लॉक सोडून
हा जो पॉईंट आहे इथून डिस्टन्स मार्क केला 74 किंवा इथलं प्रोजेक्शन घेतलं आणि मग इथून इथं मला मार्क करायला लागेल डिस्टन्स इक्वल टू 70 मिलीमीटर. 70 हे काय आहे रुंदी, ही काय आहे उंची, ही इथून इथे काय येणार रुंदी म्हणजेच विड्थ बाय हाईटचा आला हा रेक्टँगल. हा जो रेक्टँगल आपण डायरेक्टली मार्क करू शकतो किंवा प्रोजेक्शन मध्ये पण घेऊ शकतो. म्हणजेच काय इथून कंपास येते मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, तर इथे येणार फ्रंट व्ह्यू, या इथे येणार टॉप व्ह्यू आणि या इथे येणार लेफ्ट हँड साइड व्ह्यू. आता आपल्याला याच्या ऑर्थोग्राफिक व्ह्यूज ड्रॉ करायचे आहेत. त्याकरता आता सर्वात प्रथम निरीक्षकाची दिशा इकडून दिलेली आहे. डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर फॉर इलेव्हेशन इकडे आहे. ओके, मग आता इथून स्टार्ट करू आपण. आता ऑर्थोग्राफिक मध्ये काय करतो आपण, ज्या एजेस दिसतात त्या आपण डार्क लाईन्सने ड्रॉ करतो. ज्या एजेस म्हणजेच कडा किंवा लाईन्स आपल्याला दिसत नाहीत त्या आपण डॉटेड लाईनने ड्रॉ करतो. आणि जर सर्क्युलर ऑब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सेंटर लाईन ड्रॉ करावी लागेल. अतिशय सोपं असतं ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. तर आता इथून आपण स्टार्ट करूया. ह्या साईडने बघतो तर ही लाईन तर नक्की दिसेल. हे बघा किती आहे 140 मिलीमीटर, 140 मिलीमीटरची जी एज आहे ती समोरून बघताना आपल्याला या ठिकाणी दिसते. मग ती आपल्याला या ठिकाणी 140ची डार्क लाईन ड्रॉ करावी लागेल. सिंगल स्ट्रोक डार्क लाईन काढली. ओके, मग ही पण एज दिसते, ही पण एज दिसते. किती आहे त्याची डिस्टन्स किती दिलेलं आहे 15. फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसतं तर हाईट आणि लेंथ अशी रिलेटेड लाईन्स आपल्याला दिसतात. मग इथून इथे मला डिस्टन्स मार्क करावा लागेल 15 मिलीमीटर, इथून इथे मला डिस्टन्स मार्क करावं लागेल 15 मिलीमीटर, या दोन लाईन. आणि मग ही एज दिसते, बघतोय कुठून, इथून, इथून नाही रे ह्या साईडनी पाहतोय आपण. म्हणजे हा जो आहे ना 15/140चा रेक्टँगल या ठिकाणी दिसणार आहे. या अशी एज येईल. एज ऑफ लेंथ 140 मिलीमीटर किंवा 140 मिलीमीटर. झाला, एक रेक्टँगल काढला. मग आता हे सगळं असं वरती वरती दिसतंय. मग ते असं वरती वरती काय काढणार का, अजिबात नाही. तर ह्या साईडने आपण बघतोय, ह्या साईडने बघतोय म्हणजे काय परपेंडिक्युलर टू धिस प्लेन. तर ही जी एज आहे ना, ही एज या एज मध्ये कोइन्साइड होते. ती कोइन्साइड झाल्यावर मग ती कुठं होते तर ह्याच लाईन मध्ये मर्ज होते. मग कोइन्साइड मग परत डबल घासत बसायचं का त्याच्यावर, नाही. झाली, ओके, ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. ही जी कर्ड एज आहे ती पण इथं मर्ज झाली, ही कर्ड एज इथं निघून गेली. ओके, म्हणजे बॉटमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपला या ठिकाणी आता कंप्लीट झाला. मग आता पुढे काय काढू तर त्याला डोकं लावावं लागेल. आता मेन प्रॉब्लेम काय होतो बघा, का हा इथं टच दिसतोय ना असा, ही जी कर्ड एज आहे या स्ट्रेट एजला टच होते. म्हणून बऱ्याच जणांना काय वाटतं, अरे हा आता इथं ते वर्तुळ काढायला पाहिजे. मग पोरं काय करतात, तर तुम्ही काय करता, या ठिकाणी असं वर्तुळ काढता. तसं नाही करायचं. हाईट पाहिजे याची. तर हाईट किती म्हणजे सेंटर हाईट ऑफ सिलेंड्रिकल पार्ट किती आहे तर 50 मिलीमीटर फ्रॉम द बॉटम एज. बॉटम एज म्हणजे कुठली, तळाची एज पासून किती मिलीमीटर आहे 50. मग इथून इथपर्यंत घ्यायचं आहे 50 मिलीमीटर. आणि पहिले एक सेंटर लाईन, एक लॉंग डॅश स्मॉल डॅश लॉंग डॅश स्मॉल डॅश लॉंग डॅश स्मॉल डॅश अशी सेंटर लाईन ड्रॉ करायची. हे आता कुठे काढले डिस्टन्सवर मी, हे डिस्टन्स आहे 50 मिलीमीटर, हे डिस्टन्स आहे 50 मिलीमीटर, हे डिस्टन्स आहे 50 मिलीमीटर. 3 वेळा का सांगितलं, का तुमची चूक होऊ नये म्हणून. डायमीटर ऑफ सर्कल किंवा आउटर सर्कल इज गिवन 48 मीन्स रेडियस इज 24 मिलीमीटर. मग या पॉइंट पासून डिस्टन्स कट करा 24 मिलीमीटर. आणि मग तिथून एक व्हर्टिकल सेंटर लाईन आपल्याला या ठिकाणी, थिन सेंटर लाईन, थिन म्हणजे जराशी पातळ काढायची ती. आता ही सेंटर लाईन ड्रॉ करताना काय करायचं लक्षात ठेवा, की ह्या ठिकाणी ऍडजस्ट करून कशाही पद्धतीने प्लस कसा येईल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच सेंटर लाईन ही थोडीशी इकडे एक्सटेंड करा, या साईडला थोडी एक्सटेंड करा, इकडे थोडी एक्सटेंड करा आणि या साईडला थोडी एक्सटेंड करा. आता काय केलं बघा, एक रेक्टँगल काढला. मग इथून डिस्टन्स किती घेतला होता बाबा 50. 50 वरनं हॉरिझॉन्टल सेंटर लाईन, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी सेंटर लाईन काढली. इथून डिस्टन्स किती घेतला 24 व्हर्टिकल सेंटर लाईन. मग कंपास घ्यायचंय. टेक द कंपास. हे कंपास, याचा स्टील एंड, ही पेन्सिल. आणि मग काय करायचंय, स्केलमध्ये डिस्टन्स घ्यायचं. किती घ्यायला लागेल आपल्याला, पहिले मोठं सर्कल किती 48चं म्हणजे त्रिज्या किती घ्यायला लागेल 24. कंपास मध्ये डिस्टन्स घ्या 24 मिलीमीटर आणि कंपासचा स्टील एंड इथे ठेवा. नीट बघा कुठे ठेवलंय ते. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला असं हे वर्तुळ ड्रॉ करायचंय. वर्तुळ म्हणजे सर्कल ऑफ डायमीटर 48 और सर्कल ऑफ रेडियस 24 मिलीमीटर. तर का काढलं, इकडून बघताय ना, म्हणजे हे तर वर्तुळ दिसेलच किंवा हे सर्कल दिसेल आणि हे पण सर्कल दिसेल. सर्वात प्रथम मोठ्या सर्कलचा रेडियस किती आहे तर 24. हे मी ड्रॉ केलं कंपासच्या साह्याने. सर्कल ऑफ डायमीटर 48 मिलीमीटर अँड रेडियस 24. आलं का, ओके. त्याच्या आतमध्ये छोटं सर्कल आहे. सर्कल आहे म्हणजेच काय आहे तर या ठिकाणी ते होल आहे. होलचा डायमीटर किती दिलेला आहे तर 24 मिलीमीटर.
आता हे जे छोटं सर्कल आहे त्याचा डायमीटर किती दिलेला आहे 24. 524. 5 इज द सिम्बॉल ऑफ डायमीटर. म्हणजे रेडियस किती 12. तर कंपास मध्ये डिस्टन्स घ्या 12 मिलीमीटर. म्हणजे रेडियस ऑफ सर्कल इज 12 मिलीमीटर. कंपासचा सिलेंडर सेंटरवर ठेवा आणि अजून एक सर्कल ड्रॉ करा. याला म्हणतात कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. तर या ठिकाणी मी तुमचा कन्सेप्ट क्लिअर करतो. कॉन्सन्ट्रिक सर्कल म्हणजेच काय का अनेक वर्तुळांचा सेंटर किंवा मध्यबिंदू जेव्हा एकच असेल तेव्हा त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. एकच सेंटर असलेली अनेक वर्तुळ म्हणजेच कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. ठीक आहे, या ठिकाणी 2 वर्तुळ आपण काढलेली आहेत. आता परत इकडे येतो. इकडून बघा, ही एज या इथे येईल आणि मग ही वाकडी लाईन म्हणजे ती रिप ती तिरकी आपल्याला काढावी लागेल विच इज टँजेन्शियल टू दी सर्कल. पहिले ही लेफ्ट साईडची जी व्हर्टिकल लाईन आहे ती इथे काढली आणि मग ही लाईन कशी काढायची बघा. आता ती क्रॉस लाईन आहे ना, तिरकी लाईन रिप, इथून घेऊन कुठे काढू, इथे काढू, इथे काढू, इथे काढू, इथे काढू, अरे कुठे काढू. तर ह्याला म्हणतात टँजंट टू दी सर्कल. म्हणजे हा एक कॉर्नर धरला दिसला आणि ह्या वर्तुळाला साधारण टँजेन्शियल कुठे येते ते बघायचं. अशी पट्टी पकडायची, हल्ली पट्टी माझी काय हरकत नाही, ओके नो प्रॉब्लेम. हे बघा, हे असं केलं, अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ह्याला हा जो पॉइंट आहे ना ह्याला म्हणतात टँजंट टू द सर्कल. म्हणजे टँजेन्शियल आहे, ती स्पर्श करून चाललेली आहे. झालं इथपर्यंत पार्ट आपला ओके झाला. तुम्ही म्हणाले भरपूर तर लाईन दिसतात, एवढंच कशा काय काढल्या. हे वर्तुळ इथं काढलं, हे मोठं वर्तुळ इथे काढलं. आता बघा का ही कर्ड एज या एज बरोबर याच्यासोबत कोइन्साइड होते, म्हणजेच काय मिसळून जाते. ही कर्ड एज इकडून बघताय या एज सोबत इथेच कोइन्साइड झालेली. ही लाईन काय याचं काय येणार नाही, तो जस्ट प्रोजेक्शन आहे. म्हणजे ते सगळं पार्ट यामध्ये फिनिश झालं, म्हणजे एवढंच येणार आहे फक्त फ्रंट व्ह्यू मध्ये. आता मेन गोष्ट लक्षात ठेवा, इथं काय वाटतं आयसोमेट्रिक मध्ये हे टच झालेलं आहे. ऑर्थोग्राफिक मध्ये बघितलं ना तर या ठिकाणी ही गॅप आलेली आहे. आलं का लक्षात. ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बरं, आता काय राहिलं, या प्लॅटफॉर्म मध्ये हे 2 होल्स आहेत. 2 होल्स ऑफ डायमीटर 16 मिलीमीटर. म्हणजे हा सेंटरच्या डाव्या बाजूला डिस्टन्स 8, उजवीकडे 8, इथं पण सेंटर 8 मिलीमीटर बोथ साईड. मग ते किती डिस्टन्सवर दिले 35 मिलीमीटर. हे डिस्टन्स किती आहे 24 प्लस हे डिस्टन्स किती आहे, हे किती आहे तर 12 मिलीमीटर. मला कसं कळलं डायमीटर 24 आहे की नाही, हे किती राहणार आहे रेडियस 12 मिलीमीटर. हे 12 मिलीमीटर आणि इथून इथे डिस्टन्स किती झालेलं आहे आपलं तर 24 प्लस 12 किती झालं 24 नि 10 34 35 36 36 मिलीमीटर. हे काय सांगतोय बघा का. आणि ह्या वर्तुळाचा सेंटर किती दिलेला आहे डिस्टन्स 35 मिलीमीटर. म्हणजे किती 1 मिलीमीटरचे फक्त गॅप ठेवलेले आहे. हे डिस्टन्स झालं तुमचं 36 मिलीमीटर आणि सेंटर ऑफ सर्कल किती डिस्टन्सवर दिलेला आहे तर 35 मिलीमीटर. म्हणजे आता मला जरा अंदाज घेऊन काढावा लागेल इथे. तर सर्वात प्रथम ते जो सर्क्युलर होल आहे ना त्याकरताही मी काढली सेंटर लाईन विच इज 35 मिलीमीटर फ्रॉम द लेफ्ट कॉर्नर. इथून 35 मिलीमीटरवर ही सेंटर लाईन मी या ठिकाणी ड्रॉ केले. सिमिलरली राईट एंड पासून हा जो पार्ट आहे 35 इथून घेतलं 35 मिलीमीटर आणि एक व्हर्टिकल सेंटर लाईन ड्रॉ करा. आता ते व्हर्टिकल सर्क्युलर होल आहे म्हणजे उभ्यात असं कट केलंय. डायमीटर किती दिलेला आहे 16 मिलीमीटर. रेडियस किती आहे 8 मिलीमीटर. मग ह्या पॉइंटच्या बघा पॉइंट कुठला मार्क करतो मी डाव्या बाजूला 8 मिलीमीटर डिस्टन्सवर डॉटेड लाईन ड्रॉ करा. या पॉइंटच्या राईट साईडला 8 मिलीमीटर डिस्टन्सवर डॉटेड लाईन. 2 डॉटेड लाईन्स लेफ्ट ऑफ सेंटर लाईन 8 मिलीमीटर, राईट ऑफ डॉटेड लाईन 8 मिलीमीटर. सिमिलरली इथे पण या 2 होल करता मी 4 डॉटेड लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. आता इथं हा प्रश्न पडतोय डॉटेड लाईन कशाला काढल्या आणि का काढल्या. तर ह्यामध्ये जर थोडं तुम्हाला विचार करावा लागेल का ही जी सेंटर लाईन ह्या कर्व्ड एजला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करते तिथून जो व्हर्टिकल जनरेटर पास होतो, इथे मी फेंट लाईन काढली बघा. आता याला म्हणतात जनरेटर, याला म्हणतात एक्स्ट्रीम लेफ्ट साइड जनरेटर. एक्स्ट्रीम लेफ्ट का कारण इकडून बघतोय ना हा लेफ्ट आणि तिकडे राईट आणि ह्या पॉईंट पासून येणार एक्स्ट्रीम राईट साइड जनरेटर. तर हे 2 जनरेटर्स त्या ठिकाणी आहेत असं आपल्याला कन्सिडर करून त्या 2 लाईन्स ड्रॉ कराव्या लागतात. सिमिलरली म्हणजे याच पद्धतीने इथं पण
हे दोन जनरेटर आहेत, त्याकरता मी इथे या दोन डॉटेड लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. किती हाईटला कट झाल्या टॉप टू बॉटम, तर 15 मिलीमीटर, म्हणून 15 मिलीमीटर मध्येच या दोन डॉटेड लाईन या ठिकाणी काढलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने काय झालं का आपला हा फ्रंट व्ह्यू जो आहे ना तो या ठिकाणी कंप्लीट. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये काय विशेष होतं का, काहीच नाही. हा एक रेक्टँगल काढला, दोन वर्तुळ मारले, ही एक लाईन, ही एक लाईन आणि या 4 डॉटेड लाईन. ओके, आता आपण याला डायमेन्शनिंग आत्ताही करू शकतो किंवा नंतरही करू शकतो. तर आत्ताच करून टाकतो, काय हरकत नाही. नंतर टॉप व्ह्यू काढायला सुरुवात करतो. इथून एक व्हर्टिकल एक्सटेन्शन लाईन, इथून एक व्हर्टिकल एक्सटेन्शन लाईन. काय दिले, 35, 70, 35. मग ह्या इथून 5 to 7 मिलीमीटर डिस्टन्सवर एक हॉरिझॉन्टल लाईन, दोन लाईन काढूनच टाकतो. परत 7 मिलीमीटर डिस्टन्सवर एक लाईन. आता बघा का, ही जी व्हर्टिकल एक्सटेन्शन लाईन काढली ना, इथे इथे गॅप ठेवायची 1 मिलीमीटर. आणि ही जी व्हर्टिकल एक्सटेन्शन लाईन काढली, या ठिकाणी गॅप ठेवायची 1 मिलीमीटर. आता काय काय दिलंय, 35, 70, 35. मग इथून एक लाईन घेतली, या लाईन बरोबरच या लाईन बरोबर एक लाईन घेतली. हे जरा तुम्ही नीट बघून घ्या रे, नीट व्यवस्थित डायमेन्शनिंग करत चला. या इथे एक ॲरो दिला 1:3, 3 मिलीमीटर लेंथ ऑफ ॲरो आणि 1 मिलीमीटर हाईट ऑफ ॲरो. इथे एक ॲरो, ॲरो पाहून घ्या कसा काढलाय, बारीकच्या बारीक. इथे एक ॲरो, इथे एक ॲरो, या इथे ॲरोच ॲरो. 6 ॲरो झाले एकूण, टोटल 6 ॲरोज. ओके, आणि मग याच्यावरती डायमेन्शन प्लेस करा अप्रॉक्सिमेटली ॲट द सेंटर 35 मिलीमीटर, 35 मिलीमीटर. हे किती आहे, 70 म्हणजे 70 मिलीमीटर. आणि हे किती आहे, 35 म्हणजेच 35 मिलीमीटर. इथे एक ॲरो दिलं परत. तुम्हाला हे काय काढलं, अरे हे लाईन आहे ना, पहिली डायमेन्शन लाईन विच इज 7 मिलीमीटर अवे फ्रॉम आउटलाईन, किंवा ह्या व्ह्यूच्या आउटलाईन पासून 7 मिलीमीटर एक लाईन काढली, परत 7 मिलीमीटर, 7 अधिक 7 झाले 14. टोटल लेंथ त्याची इथे मेन्शन करून टाकतो ना, 140 mm ॲट द सेंटर. आता ही जी सिस्टीम ऑफ डायमेन्शनिंग आहे ना, त्याला म्हणतात अलाइन सिस्टीम ऑफ डायमेन्शनिंग. अलाइन सिस्टीम ऑफ डायमेन्शनिंग मध्ये कसं असतं का, डायमेन्शन्स अबोव द डायमेन्शन लाईन प्लेस करतात, आणि जर उभी लाईन असेल तर त्याच्या डाव्या बाजूला डायमेन्शन प्लेस करतात. आता हा पार्ट तुम्ही थोडा डार्क करू शकता, म्हणजे ते डायमेन्शन कुठून कुठपर्यंत आहे ना ते कळण्याकरता. ओके, लेंथ कव्हर केली. आता लेंथ कव्हर केल्यानंतर मला ऑब्जेक्टची हाईट कव्हर करायची आहे, त्याकरता इथून मी घेतो एक्सटेन्शन लाईन. पहिले हे 15 देऊन टाकू. हे डिस्टन्स 7 मिलीमीटर, ॲरो ॲरो अँड लेफ्ट ऑफ डायमेन्शन लाईन, डायमेन्शन प्लेस करायचं आहे 15 मिलीमीटर किंवा 15 मिलीमीटर. हे दिले ना, या इथे 50. आता बघा या ठिकाणी आपल्याला डायमेन्शन द्यायचं आहे 50. मग ही इथे एक्सटेन्शन लाईन घ्या, इथून इथे एक्सटेन्शन लाईन ऑलरेडी सेंटर लाईन आहे, तिचाही आपण यूज करू शकतो. या इथून इथे आपला डिस्टन्स किती आहे, 15 मिलीमीटर, म्हणजे 7 मिलीमीटर डिस्टन्सवर एक लाईन आपण ड्रॉ करू शकतो. ॲरोज टचिंग टू एक्सटेन्शन लाईन, या सगळ्या लाईनची नावं लक्षात ठेवा रे. एक्सटेन्शन, ही जी काढतोय ती डायमेन्शन लाईन, म्हणजे मापाची लाईन, मापाची, कळलं का, डायमेन्शन लाईन. आणि ह्या डायमेन्शन लाईनच्या लेफ्ट साईडला आता डायमेन्शन प्लेस करतो मी 50 मिलीमीटर किंवा 50 मिलीमीटर. ओके, इथपर्यंत झालं. आता या वर्तुळाचे मला व्यास द्यावे लागतील आणि मग टोटल हाईट. आता टोटल हाईट येण्याकरता ह्या साईडला मी डिस्टन्स कव्हर करतो. हे एक्सटेन्शन लाईन आहे, एक्सटेन्शन लाईन इथून इथपर्यंत देतो. आता हे जरा माझं ह्याच्यामध्ये आलं, ठीक आहे. ओके, ते समजून घ्या तुम्ही. तुम्ही ड्रॉ करताना व्यवस्थित काढा. ते म्हणाल तुम्ही काय पण केलं, तुम्ही पण काहीतरी करू नका. टोटल हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 74. कसं लिहिलं बघा, 74. आता हे जे वर्तुळ आहेत, या वर्तुळांचे आपल्याला या ठिकाणी मापं द्यायची आहेत. आता बघा का, या सेंटर पासून साधारण 30 अंश, 60 अंश किंवा 45 अंशावर लाईन काढावी. याला म्हणतात लीडर लाईन. काय म्हणतात, लीडर. लीडर नाही, लीडर. इथे एक ॲरो काढला, इथे एक ॲरो काढला. माप कसं देतो बघा व्यवस्थित. तर बारकाईने व्हिडिओ बघत चला, तुमचं सगळं लक्षात येईल, काही अडचण येणार नाही. आणि मग ह्याच्या वरच्या बाजूला ही आता इकडे पण घेऊ शकत होतो, पण आता याला क्रॉस झाली असते म्हणून मी त्या साईडला मारली. 548 म्हणजेच किती आलं, डायमीटर 48 मिलीमीटर. आता छोटं वर्तुळ आहे, छोट्या वर्तुळाला पण माप देऊन टाकू. इथून 45 अंशामध्ये लाईन. हा ॲरो बघा कुठे गेला, मी सरकम्फरन्सला टच केला. याला म्हणतात हा सरकम्फरन्स, म्हणजे पर इथे टच केला, या इथे टच केला, आणि मग इथून हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी, आणि याच्यावरती माप द्या 524. म्हणजेच काय झालं का, अशा प्रकारे डायमेन्शनिंग करावी का जो व्ह्यू काढलाय ना, तो व्ह्यू रीड करणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला त्याची सर्व मापं त्या ठिकाणी क्लिअर होणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर मग आपलं 5:4 मध्ये टायटल द्यायचं इलेव्हेशन. इलेव्हेशन म्हणजेच फ्रंट व्ह्यू. ओके, इथपर्यंत आता आपला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून झालेला आहे. आता आपल्याला टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे, त्याकरता घ्यावे लागतील प्रोजेक्शन. आता प्रोजेक्शन म्हणजे काय, म्हणजे डोक्याचं काम नसतं, फक्त लाईन वरती ड्रॉ करायचे असतात. कुठून ड्रॉ करणार, आता सेंटर लाईन मध्ये एक लाईन,
हे बघा, पेन्सिल कशी पकडली बघा का, लांब पकडायची, अलगद एकदम नॉर्मल एकदम फेंट लाईन ड्रॉ करायची. सगळी प्रोजेक्शन घ्यायला पाहिजे असं पण काही आवश्यकता नसते, पण आवश्यक प्रोजेक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यावे लागतात. आता मी हे ड्रॉ करतो काही प्रोजेक्शन्स तुम्हाला दाखवण्याकरता. टेक द प्रोजेक्शन्स फ्रॉम इलेव्हेशन, म्हणजेच फ्रंट व्ह्यू पासून टॉप व्ह्यू करता प्रोजेक्शन्स घ्यावी लागतात. तर मी घेतो, हवी तशी मी त्यांना नंतर ऍडजस्ट पण करणार आहे. बरोबर. नंतर ह्या वर्तुळाचं पण घ्यायला, ह्याची सेंटर लाईन ही कुठं आहे, ह्याच्या 1 मिलीमीटर लेफ्टला आहे. एक डोक्याचं आपल्याला म्हणजे लक्षात ठेवावं लागतं, किंवा आपलं म्हणजे ॲक्युरसी चेक करण्याकरता अशा पद्धतीने होल्स ऑब्जेक्टमध्ये दिले जातात. हे काढलं, हे पण काढलेलं आहे. इथून एक लाईन, इथून एक लाईन. ठीक आहे, ओके, हरकत नाही, ते पाहून घेऊ. तर अशा पद्धतीने ह्याच्या व्हर्टिकल फेंट लाईन ड्रॉ केल्या, विच आर परपेंडिक्युलर टू एक्स वाय लाईन, याला म्हणतात प्रोजेक्शन. एकदम थिन म्हणजेच काय, पातळ फेंट लाईन ड्रॉ करायची, एकदम फेंट म्हणजे फेंटच. ओके. आता टॉफीमध्ये जो रेक्टँगल आहे, या रेक्टँगलमध्ये मला याचा टॉफी ड्रॉ करायचा. तर टॉफी ड्रॉ करण्याकरता आता मी पहिले इथे येतो. इथून मी फ्रंट ड्रॉ केला, तो तुम्हाला कळलाय, साधारण थोडा तरी कळला असेलच. आता टॉफी इकडून वरनं बघा, असा बघायचा आहे का, हा डावा हात, हा उजवा हात. आता पहिले उजव्या हाताची रेषा मला तुम्हाला समजवायला किंवा एक्सप्लेन करायला सोपी वाटते. ही रेषा एवढी कितीची आहे ती, तर 70ची. मग डावीकडची काही कठीण आहे का, अजिबात नाही, ती पण सोपीच आहे. तर ही लाईन प्लस ही लाईन, तुम्हाला इथं कुठं लाईन नाही, काय पण सांगता का. तर इथून आपण जेव्हा बघणार ना, तेव्हा ही एज तर तुम्हाला दिसेल की नाही, म्हणजे ही एज प्लस ही एज मर्ज होणार आहे. म्हणजे दोन्ही साईडला कितीच्या लाईन येणार आहे, 70, म्हणजे 70च्या अशा रुंदीच्या लाईन्स, त्या लाईन्स आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायच्या आहेत. पहिले ते उजवीकडच्या का 70ची किंवा 70 मिलीमीटर्स लाईन, आणि ही डाव्या साईडला आली 70 मिलीमीटर्स लाईन. 2 लाईन ड्रॉ केल्या. ओके. आता परत इकडून झालो, मी परत इथं आलो, इकडून बघतोय आपण. तुम्ही म्हणाल काय दिसत तर नाही, तुम्ही मध्ये येऊन उभे राहिले, नाही राहिलो उभा. इकडून तुम्ही बघताय, ही लाईन तुम्हाला दिसणार आहे. नंतर ही स्ट्रेट एज प्लस कर्व एज, ही पण तुम्हाला आफ्टर प्रोजेक्शन स्ट्रेट येणार. बॅक साईड एज काढली आम्ही आता, तीच स्ट्रेट आणि कर्व. आणि समोरची तर सरळच आहे, ती समोरण्यास काय फारशी कठीण नाहीये. झाला म्हणजे टॉफीमध्ये आला रेक्टँगल ऑफ साईज 70 मिलीमीटर by 140 millimeter. 70 millimeter is width of object and 140 millimeter is length of object. Length म्हणजे लांबी आणि width म्हणजे रुंदी. चला, थोडं काहीतरी आपण काढलं, ओके, नो प्रॉब्लेम. आता हा मेन पार्ट, सर्कल. त्याच्या आधी सर्कल बिरकल काढू शकतो, पण आपण हा सिलेंड्रिकल पार्ट पहिले काढून घेऊ. इकडून बघतोय आपण, इथे तुम्हाला थोडासा हेडॅक होतो, नक्की समजत नाही. तर हा पॉइंट तुम्ही आता पार्ट बघा का, तर काय करतो बघा त्याला, इथून इथपर्यंत. तर ही जी कर्ड एज आहे ना, ही कर्ड एज वरना बघितल्यावर आफ्टर प्रोजेक्शन स्ट्रेट तर होईलच. काय होईल, स्ट्रेट म्हणजे सरळ तर होईलच. मग ती सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करायची, म्हणजे कितीची असेल तर 48ची. 48ची का, तर डायमीटर याचा किती दिलेला आहे, 48. किती डिस्टन्सवर आहे, मुख्य मुद्दा हा. असं काढू कुठं, असं वर्तुळ काढू का, इथे नाही. इथून बघताय हे गॅप दिलेले आहे 25 मिलीमीटर. मग या पॉइंट पासून 25 मिलीमीटर डिस्टन्स घेऊन एक पॉइंट प्लॉट केला. काय बोल कळलं, हे घेतलं 25 मिलीमीटर. आणि मग तिथून ही डिस्टन्स लाईन काढली 48. हे बघा प्रोजेक्शन मध्ये येते 48च आहे ना. आणि मग तो पार्ट असा सरळ येईल. रेड बघून घ्या, काय दोनच रेड कलर मध्ये मी लाईन काढलेली आहेत. एक काढली 48. तुम्हाला ही कशी काय डायरेक्ट काढून टाकली, ती खोडायची आहे मला. ही लाईन कसली येणार, म्हणजे सिलेंड्रिकल पार्टचा आहे तो रेक्टँगल, टॉप साईडने बघताय मग त्याचा येणार रेक्टँगल ऑफ साईज काय येणार, तर 48 मिलीमीटर बाय 25. मग हे घेतलं 25, हे 48, हे 25. बेसिक सिलेंडर तर काढला. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये हे सर्क्युलर होल आहे, असं गेलेलं आहे आतमध्ये हॉरिझॉन्टली. मग इथून एक जनरेटर आत गेलाय. हा कन्सेप्ट तुम्ही जर नीट विचार केला तरच तुमच्या लक्षात येईल. तसं मी किती बडबड केली तरी तुम्हाला कळणार नाहीये, पण तो असा आत गेलेला आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्शन मध्ये मग त्याच्या येतील डॉटेड लाईन. हे बघा, आता डॉटेड काढतोय मी. म्हणजे काय केलं मी, एक सिलेंडर काढला आणि 2 डॉटेड लाईन त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. ठीक, ओके. पण त्या साईडला रिप पण आहे ना, ही काय आहे, पतलीसी 15 मिलीमीटर. इथून इथं 15. ही पण एज आपल्याला टॉपने दिसणार, म्हणजे काय तिरकी काढू का, नाही. आफ्टर प्रोजेक्शन ती पण स्ट्रेट येणार, म्हणजे कुठपर्यंत येणार आहे हा मुख्य मुद्दा आहे. तर ज्या ठिकाणी ही टँजेन्शियली इंटरसेक्ट झाले ना, हा पॉईंट आपल्याला अप्रॉक्सिमेटली सिलेक्ट करावा लागतो. आणि मग तिथून प्रोजेक्शन घ्यायचं. म्हणजे तिथून प्रोजेक्शन म्हणजे काय, तर उभी रेषा काढायची. प्रोजेक्शन घेणं म्हणजे काय फार डोक्याचं काम नसतं.
आता हे माझं या ठिकाणी येते आहे का, तुमचं कुठं आहे तुम्ही बघा. आलं. हा डॉट असा हा गिरून मार्क नाही करायचा, पण तुम्हाला कळण्याकरता मी तो मार्क केलेला आहे. पण तिथे एक लाईन ड्रॉ केली आणि मग इथून मार्क केलं डिस्टन्स 15 आणि ही लाईन ड्रॉ करायची. तर इथून इथे डिस्टन्स मार्क करा 15 मिलीमीटर आणि पहिले आडवी रेषा काढा. काढली. ही आडवी रेषा काढल्यानंतर इथून इथपर्यंत ही स्ट्रेट, इथून इथपर्यंत म्हणजे काय, काही लाईन ड्रॉ केली इथून स्ट्रेट आणि मग ह्याला जरासा असं फिरवायचं इकडं. याला म्हणतात टँजंटचा सिम्बॉल. हे फिरवायचं म्हणजे असं नाही का घेतली रेषा आली हा तिच्या मार, एवढं मोठं नसतं करायचं काय ते, जस्ट थोडंसं. मग आता काय झालं, तर ही रेषा या ठिकाणी आपल्याला खोडावी लागेल. तुम्हाला असं काय पहिले काढताना खोडता, बघा ना, तुम्हाला सिलेंडर पण कळला पाहिजे आणि ते रिप पण कळली पाहिजे. डायरेक्ट सगळं ज्या वेळेला कळेल त्यावेळेला तेवढा तुम्ही पार्ट ड्रॉ करू शकता. इथपर्यंत ओके काम झालेलं आहे. पुढे इथं बघा का, इथपर्यंत मी काढलं, ही कडी अशी फिरते, कुठं काय दिसतंय, काहीच नाही ना आहे, म्हणून ह्याच्यावर नाही फिरवलं मी. ज्या ठिकाणी हा सिलेंडर या रिपला इंटरसेक्ट झाला त्या ठिकाणी जी एज आहे ना, इंटरसेक्शन ऑफ रिप अँड सिलेंडर, ही बघा ही इथे एज आहे. जरा डोकं लावा, 2-4 वेळा तुम्हाला फिरवून दाखवतो, थोडं तुम्हाला इमॅजिन हे करावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाहीये. तर ती जी एज आहे ती टॉप साईडने इनविजिबल आहे, ती येणार डॉटेड इन टॉप व्ह्यू, फर्स्ट डॅश विथ टचिंग विथ डार्क लाईन असा येणार. त्या अशा आपल्याला डॉटेड लाईन या ठिकाणी ड्रॉ करावी लागेल. थोडंसं किचकट आहे, किंचित किचकट आहे, जास्त फार नाहीये. ओके. अजून एखाद्याच्या डोक्यात काय येतं माहिती आहे का, इथे ही डॉटेड लाईन काढायची का, अरे नाही रे बाबा, ते सगळी कास्टिंग बॉडी आहे, पूर्ण कास्टिंग बॉडी असल्यामुळे या ठिकाणी कोणती डॉटेड लाईन येणार नाही, कोणती डार्क लाईन येणार, हा एरिया लक्षात ठेवा. इथपर्यंत झालं. सर्क्युलर पार्ट आहे म्हणून मध्यावर सेंटर लाईन किती डिस्टन्स काढली, हे डिस्टन्स 24 किंवा हे प्रोजेक्शन मध्ये तुम्ही काढू शकता. म्हणजे तो बॅक साईडचा पार्ट आहे ना, तुम्ही सगळा क्लिअर करून टाकला, म्हणजे हा पार्ट सगळा तुमचा संपला. मग ह्या सर्कलचं काय करू, तुम्ही म्हणाल ही एज, तर ही एज या एज बरोबर या ठिकाणीच मर्ज झालेली आहे. मर्ज म्हणजेच काय झाली, कोइन्साइड झाली म्हणा, किंवा ती त्याच्यामध्ये मिसळून गेली. ओके. आता काय राहिलं, आता वरनं बघताय हे 2 वर्तुळ, डायमीटर 16 म्हणजे रेडियस किती असणार आहे 8 मिलीमीटर. त्याचं लोकेशन मार्क करावं लागेल. लोकेशन कसं आहे, विड्थ पाहिजे असं बघितलं तर 27 मिलीमीटर, ही 27 मिलीमीटर विड्थ आहे. मग इथून 27 मिलीमीटरवर एक डॉट मार्क केला, इथून 27 मिलीमीटर एक डॉट मार्क केला, आणि देन हॉरिझॉन्टल सेंटर लाईन, लॉंग डॅश स्मॉल डॅश. नीट बघा काय बोलतोय, लॉंग डॅश स्मॉल डॅश, लॉंग डॅश स्मॉल डॅश, लॉंग डॅश म्हणजे मोठा डॅश छोटा डॅश, मोठा डॅश छोटा डॅश, असं ड्रॉ करत जा. बरोबर. लेफ्ट आणि राईटने किती आहेत, या सेंटर लाईन 2 आल्यात बघा आपल्या. हे एक सेंटर लाईन, हे किती डिस्टन्स आहे तिकडे बघा 35. इथून इथे किती डिस्टन्स आहे, इथे पहा 35 मिलीमीटर. आता हे 35 कुठं आहे नक्की मला पहिले मार्क करू द्या. हे असं आलं. ओके. 2 सेंटर लाईन काढल्या आणि मग कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं इक्वल टू 8 मिलीमीटर आणि मग वर्तुळ काढून टाकायचे आपले 2 सर्कल. इथे एक सर्कल येईल, डार्क सर्कल ना, वर्ण बघताय तर ते व्ह्यू होत आहे म्हणून मग डार्क आलं. सर्कल ऑफ डायमीटर काय याचा 16 मिलीमीटर, रेडियस किती आहे 8 मिलीमीटर, म्हणजे 8 त्रिज्या किंवा 16 मिलीमीटर व्यासाचं वर्तुळ या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचंय. आता मी काय केलं माहिती, इथे लाईन वाढवली, म्हणजे जेव्हा सर्कल काढतो ना तेव्हा सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या बाहेर लाईन थोडीशी तरी आपल्याला एक्सटेंड करावीच लागते, रूल आहे त्याचा. कळलं का. तर अशा प्रकारे हा ऑब्जेक्टचा आता टॉप व्ह्यू या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आता याला माप देऊन टाकू, माप दिलं का ताप गेला. कळलं. आता कशी माप देणार, कुठली देऊ, हे आपली घ्यायची जी आहेत तीच देऊन टाकायची. 15, 27, 70. हे एक्सटेन्शन लाईन, हे एक्सटेन्शन लाईन, इथून एक एक्सटेन्शन लाईन. 15 कुठे दिलेलं आहे, तर 15 आता इथे देता येणार आहे का, डॉटेड लाईनला डायमेन्शन देत नाही, मग ह्या साईडला आपल्याला द्यावं लागेल 15. तर एक्सटेन्शन लाईन ॲरोज हे 548 आहे, जरा माझं डायमेन्शन इथे गेलेलं आहे, हे 15 मिलीमीटर म्हणजे झालं हे 15 मिलीमीटर. ह्या इथं काय द्यावं लागेल मला 27. ही गॅप किती सोडली मी, ही गॅप किती सोडली 5 ते 7 मिलीमीटर, 5 to 7 मिलीमीटर. इथे एक ॲरो देतो, जरा ॲरो चांगला नाही आला, ठीक आहे. ओके, समजून घ्या. हा 27 कसं माप देतो मी बघा का. आणि अजून काय द्यायचं आहे मला 25. इथून इथं डिस्टन्स 25 मिलीमीटर, 25 मिलीमीटर. अजून कोणतं माप देणं या ठिकाणी आवश्यक आहे, ते याचा डायमीटर आणि टोटल विड्थ द्यायला तर इथं माझं ऑलरेडी घेतली जागा नाही आहे, ठीक आहे. मी साईड मध्ये ती कव्हर करून टाकतो किंवा पाहूया कुठेतरी देऊन टाकू, काय हरकत नाही. आता ह्याचं डायमेन्शन देण्याकरताना या सेंटरमधून साधारण 60 डिग्रीज, 30 डिग्रीज किंवा 45 डिग्रीजवर लाईन काढा.
किंवा 70 डिग्री घेतली तरी हरकत नाही. इथे एक ॲरो, इथे एक ॲरो 16 आहे ना त्याचं, हा इथे द्यायला येईल किंवा ह्या साईडला देऊ शकता. आणि मग ते नोट लिहायला लागेल 2 5 16. मला जरा ॲडजस्ट करून लिहायला लागेल 2 5 16, म्हणजे 2 होल आहेत का त्याचा डायमीटर आहे ते 16 मिलीमीटर. अशी नोट आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल. विड्थ कव्हर करायला या ठिकाणी जागा नसली तरी पण आपण इथे देऊ शकतो, काय हरकत नाही, इथे देऊन टाकतो. जे फोर्टेड आहेतच. एक्सटेन्शन लाईन हे 7 मिलीमीटर प्लस 7 मिलीमीटर. तुमचं असं होणार नाही का तुमच्याकडे तो पेज रिकामा असणार आहे, इथे देऊन टाकतो. जाऊ दे, साईड मध्ये नंतर बघूया. 70 मिलीमीटर म्हणजे विड्थ झाली आहे, 15 झालं आहे, 25 झालं. आता हे 15 असल्यामुळे हे 10 मिलीमीटर ऑटोमॅटिक क्लिअर होतं. या 2 सर्कलचा डायमीटर क्लिअर झाला. डायमेन्शन अशा प्रकारे 10 डायमेन्शन द्यायचे असतात आपल्याला, पण ते मोजत बसायचं नाही 10 दिली का 12 दिली, ठीक आहे 12 चे 15 दिली काय हरकत नाही. फक्त अशा प्रकारे द्यायचे का जो व्ह्यू आहे तो जो ऑब्झर्वर नंतर व्ह्यू करणार त्याला तो व्ह्यू पूर्ण क्लिअर झाला पाहिजे, त्याला त्याची मापं कळली पाहिजे. म्हणजे कंपनीत काम करताना कसं असतं, तो ऑब्जेक्ट दिल्यानंतर त्या कामगाराला कळलं पाहिजे कशाची कशी माप आहे, त्याला कुठं घासायचं आहे, कुठं फायलिंग करायचं आहे, कुठं ड्रिलिंग करायचं आहे ते त्याला कळलं पाहिजे. त्या पद्धतीने ती डायमेन्शनिंग करणं आवश्यक असतं. म्हणजे ड्रॉइंग असल्याशिवाय कोणताही कामगार जॉब बनवू शकत नाही. त्याला जॉब देण्याकरता पहिले जॉब ड्रॉइंग असतं, आणि म्हणून तो आपला असतं नाही का प्रॅक्टिकलच्या वहीमध्ये जॉब ड्रॉइंग म्हणजेच काय असतं, त्या ड्रॉइंग नंतरच आपण ते कशा पद्धतीने ते मॅन्युफॅक्चरिंग करायचे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असतं. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. आता आपण याच्या साईड व्ह्यू कडे वळू. तर फ्रंट व्ह्यू झाला, टॉप व्ह्यू झाला, वरती त्याचा प्लान हे देऊन टाका टायटल. आता लेफ्ट हँड साईड व्ह्यू करता हे बघा का इथं ठेवायचं आहे कंपास. असा क्रॉस बीस मांडायची आवश्यकता नाही, तुम्हाला समजण्याकरता मी या ठिकाणी हा क्रॉस केलेला आहे. आता प्रोजेक्शन्स फ्रॉम टॉप व्ह्यू पहिले घ्या आणि प्रोजेक्शन्स फ्रॉम इलेव्हेशन. म्हणजे फ्रॉम फ्रंट व्ह्यू. हे किती डिस्टन्स आहे 15. इथून एक आडवी लाईन इथून इकडे घ्यायची आहे, पण मी आता काढतो आपली अशीच. या पॉईंट पासून एक लाईन, अजून कुठून घ्यायला लागेल, इथून एक मला लाईन घ्यायला लागेल. नीट बघा बारकाईने मी काय करतोय ते. हे ज्या फेंट लाईन्स आहेत ना या पट्टीने काढायचे आहेत, मी आता फ्री हँड काढतोय. या सेंटर लाईन पासून एक लाईन. हे झाली हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. म्हणजे काय केलं का फ्रंट व्ह्यू मधनं सगळी आपण हाईट इकडे ट्रान्सफर केली, आणि टॉप व्ह्यू मधनं आपण काय करणार आहोत, वेट ट्रान्सफर करणार. वेट ट्रान्सफर करण्याच्या 3 पद्धती आहेत, त्यातली एकच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, कारण एक नाही धड भारावर चिंध्या नको, आणि तुम्हाला लक्षात पण आलं पाहिजे नक्की. आता हे अननेसेसरी लाईन आहे ना, हे खोडून टाकतो, नाही तर मग काय होतं त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. ओके, आता कंपास घ्या. हे कंपास घेतलं. प्रोजेक्शन्स कुठपर्यंत घ्यायचे आहेत बघा का नीट. इथून एक लाईन आली, हा इथे आला पॉईंट. या सेंटरपासून सगळीच पोझिशन घ्यायला पाहिजे असं काय आवश्यकता नाही. मेन पोझिशन घ्या. हा इथं आला, कुठपर्यंत आला, इथे आला म्हणजे काय x1 y1 पर्यंत आणलं. नंतर हे 25चं x1 y1 पर्यंत हॉरिझॉन्टल फेंट लाईन मी या ठिकाणी ड्रॉ करतोय. हे इथून इथे डिस्टन्स किती आहे 15 मिलीमीटरची हॉरिझॉन्टल फेंट लाईन मी इथे ड्रॉ केली, आणि इथून इथे लाईन या वर्तुळाच्या आपण घेऊ शकतो, पण मी नाही घेतलं. ठीक आहे, आता किती आहे बघा 1 2 3 4 आणि 5 पॉईंट मी तुम्हाला फक्त या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. आता कंपास घ्यायचं, कंपासचं स्क्रीन आता नीट बघा का, इथंच तुम्ही गोंधळ करता, घोटाळा करता, चुका करता. कुठे ठेवले कंपास, इंटरसेक्शन ऑफ x1 y1 आणि xy यांचं ज्या ठिकाणी भरतभेट झाली तिथे ठेवलं कंपासचं स्टील एंड. पेन्सिल कुठे आहे बघा का, म्हणजे आता माझा चॉक इथे, आणि मग इथून इथे तुम्हाला असा मारायचा आहे क्वार्टर सर्कल, 1/4 वर्तुळ फ्रॉम x1 y1 टू xy. नीट डोक्यात घुसून ऐका मी काय म्हणतोय ते. फ्रॉम x1 y1 टू xy. कंपास थोडे वर घेतलं, हा पॉईंट 27 मिलीमीटरचा. फ्रॉम x1 y1 टू xy दिसतंय का मी काय करतोय ते xy. मग इथून इथे याला फिरवलं, इथून इथे, म्हणजे फ्रॉम x1 y1 टू xy चे क्वार्टर म्हणजे 1/4 वर्तुळ पहिले ड्रॉ करा. कुठे येतात मला बघावे लागेल असं. ओके, नंतर हे आपलं आहे किती 25 मिलीमीटरचं. आमचा कंपास जरा वाकडा असला तरी तुम्ही नीट काढाल. हे इथून इथं आलं, हे इथून इथे आलं. ओके, 1 2 3 4 5 बिलकुल फेंट ड्रॉ करायचे, अजिबात डार्क ड्रॉ करायचं नाही. जेवढं होईल तेवढे प्रेशर त्याच्यावर कमी लावा, ताकद कमी लावा. उगाच आपल्या आहे अंगात ताकद म्हणून काढण्यात काय अर्थ नाही. याचा राग, एकाचा राग दुसऱ्यावर काढायची आवश्यकता नाही. आणि मग हे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले ना टू XY, म्हणजे XY रेषेला जिथे भेटले, एवढे डॅश वगैरे मारण्याची आवश्यकता नाही. तिथून तुम्हाला व्हर्टिकली ते प्रोजेक्ट करायचे. म्हणजे इथून सरळ रेषा पॅरलल टू x1 y1 ह्या रेषेला समांतर. कळतंय ते. उभ्या रेषा काढा थोडक्यात शुद्ध मराठीत. आता हा जो ग्राफ आलेला आहे, ह्या ग्राफ मध्ये आपल्याला त्याचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू किंवा डाव्या बाजूने बघून काढलेला देखावा फिट करायचा आहे.
ओके, फ्रंट व्ह्यू झाला म्हणजे इलेव्हेशन, टॉप व्ह्यू झाला म्हणजे प्लान, आणि इथे मी काय करतोय लेफ्ट हँड साईड म्हणजे डाव्या बाजूने पाहून काढलेलं देखावा. मग बघा इकडून, मी पण पाहतो तुम्ही पण बघा, फटाफट सांगतो बघा. ही रेषा दिसेल की नाही 70 मिलीमीटर, ही रेषा दिसेल की नाही, दिसेल ना. किती मिलीमीटर आहे, कुठं काय लिहिलंय, अरे तिकडं आहे बघा ना 15 मिलीमीटर. मग ही अशी जाईल, ही गॅप किती आहे, ही गॅप किती आहे, 15 मिलीमीटर, आणि मग असं वर गेलंय. ठीक आहे, ओके. 3 लाईन तर पहिले काढून घेऊ. स्टार्ट कुठनं करणार, या कॉर्नरवरून स्टार्ट करतो, इकडून इकडे आले लाईन आले. ओके, मग घेतले 15 मिलीमीटर. आता इथून किती जाऊ डावीकडे सांगा बघू, इथून किती जाऊ त्यापेक्षा नाही, इथून किती सोडायचं ते बघा. इथून सोडायचं 15 मिलीमीटर, हे आलंय 15 मिलीमीटरचं प्रोजेक्शन आलं. म्हणजे ही इथून इथे लाईन आली, इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. मग ही स्ट्रेट एज अँड देन कर्व्ड एज ती इथे आली. आता कसं दिसतंय बघा, हे इकडून दिसते ना, म्हणजे ही रेषा कुठं आहे, ही रेषा काढतो ना आता बाबा. ही रेषा कुठपण आहे तर सेंटर स्ट्रेट आहे ना, वाकडी असती तर सेंटरच्या वर गेली असती, स्ट्रेट आहे म्हणून सेंटर लाईन पर्यंत येणार. ही सेंटर लाईन इथून इथं आली स्ट्रेट. आता बघा जरा बरं दिसतंय ना, म्हणजे वाटतंय असं काहीतरी काढलंय का आपण. ओके, आता ही इथून इथं गेली, हा जो टॉप एज आहे म्हणजे सेंटर लाईनचं इंटरसेक्शन विथ टॉप, टॉप काय हा जो आहे ना कर्व्ड एज, टॉप कर्व्ड एज, तिथून हा आहे ना जनरेटर, कितीचा आहे हा 25चा. तर कुठं येईल हे प्रोजेक्शन. सगळं बारकाईने बघा, व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्ही 10-10 सेकंद टॅप करत जर फटाफट पुढे गेलेत तर मग ते तुम्हाला कळणं थोडंसं अडचणीचं होणार किंवा त्रासदायक होणार. इथं आलो आणि मग ही जी कर्व्ड एज आहे ही कितीची आहे 48. अरे 48 तर गायबच झालं. ठीक आहे, ओके, करून घेतो याला व्यवस्थित. 48 मिलीमीटर म्हणजे हे प्रोजेक्शन मध्ये आलं. आणि मग हे इथून इथं अशी आडवी गेलेली आहे. तर इथून दाखवली तरी असं समजून इथून जाते ऍक्च्युली. आता बघा कसं भारी दिसतंय. आता बघा या ठिकाणी हे इथपर्यंत आलो आपण. आता याच्यामध्ये जे सर्क्युलर होल आहे, डायमीटर ऑफ होल इज गिव्हन 24 मिलीमीटर म्हणजे 24 मिलीमीटर, या असं आलंय आतमध्ये. मग त्या लाईन्स आपल्याला डावीकडनं बघितल्यावर दिसणार नाहीत, म्हणून त्या या ठिकाणी डॉटेड काढाव्या लागतील. तर ह्या ज्या लाईन्स करताय ना तुम्ही, एक 5 मिनिटं त्या ऑब्जेक्टकडे जर पाहिलं तरच त्या डॉटेड लाईन तुमच्या डोक्यामध्ये घुसणार. नाहीतर मग त्या कुठल्या डॉटेड काढल्या आणि काय काढल्या असं बोलण्याला काही अर्थ नाही. तरी पण एकदम मी समजावून सांगतो. या डॉटेड लाईन इथून अशी आत गेले, जरा थोडंसं किचकट आहे, आणि इथून एक लाईन आत गेलेली आहे. हे जे 2 जनरेटर्स आहेत ना ते आपल्याला लेफ्ट साईडने दिसत नाहीत ना, ते म्हणून या ठिकाणी आपल्याला डॉटेडमध्ये काढावे लागतात. अच्छा, इथे एक लाईन सांगायची विसरलो मी तुम्हाला. ही जी लाईन आली ना सेंटरपर्यंत, त्याच्यानंतर तो टँजंट पार्ट आहे म्हणून बघा, या असं थोडंसं याला वाकडं करायला लागते. वाकडं जर केलं त्याला म्हणतात टँजन्शियल असणं. वाकडं करायचं थोडंसंच करायचं आहे का, भरमसाठ करायचं नाही. बघा मी तुम्हाला दाखवलं होतं, जास्त नाही करायचं, जस्ट थोडंसं. ओके, एवढा पार्ट झाला. इकडून बघतोय आपण, ही लाईन हिचा डॉट येणार, या लाईनचा डॉट, या लाईनचा डॉट, ही लाईन याच्यावर कोइन्साइड झाली, ही लाईन या लाईन बरोबर कोइन्साइड झाली. ही लाईन कुठे गेली, ही लाईन गेली कुठं, मग ही लाईन तर आपल्याला काढावी लागेल ना कुठे ना कुठे. तिथं रेप काढली आपण, ही लाईन काढावी लागेल प्लस ही लाईन. आता ती लाईन बघा का, नीट बघा. आता एक एक लाईन घेऊ आपण पहिले. ठीक आहे, पहिले ही काढली. आता बघा ही जी लाईन आहे ना या ठिकाणी, ही दिसते छोटीशी, किती 15 मिलीमीटरची. तर ही जी लाईन आहे ती आपल्याला लेफ्टने बघताना काय तर दिसणार नाही. मग ती जी लाईन आहे ना ती आपल्याला या ठिकाणी काढावी लागेल डॉटेड. किती डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत 15 मिलीमीटर. 2-3 स्मॉल डॅशेस बसतील. इथे गॅप ठेवा आणि ह्या इथे हा डॅश आहे तो या ठिकाणी जॉईन व्हायला पाहिजे. आता आपण पुढे बघू. ही लाईन माझी काढायची बाकी राहिली. ही लाईन आता ह्या इथून प्रोजेक्शन घ्यावं लागेल. असं कुठून घेतलं, हा जो डॉट आहे ना इथून अशी एक फेंट लाईन ड्रॉ करायची आणि मग तिथून इथपर्यंत घ्यायची डॉटेड. आता तुमचं डोकं काम नाही करणार, ही कुठली काढली डॉटेड. अरे इकडून बघताय ना आपण, मग ह्या पार्ट मध्ये ती एज तर तिथं आहे पण इकडून लेफ्टने दिसत नाही. मग ती दिसत नाही म्हणून या ठिकाणी डॉटेड काढावं लागेल. किंवा आयदर ऑर ही जी कर्ड एज आहे ती लेफ्टने आपण बघतोय ती दिसत नाही. मग जेवढी हाईट झाली ती आपल्याला घ्यावी लागेल इथून इथपर्यंत डॉटेड. आणि मग तो पण पार्ट हा टँजेन्शियल आहे म्हणून टँजेन्शियलचा सिम्बॉल पण आपल्याला या ठिकाणी दाखवावा लागेल. कुठपर्यंत आलोय बघा का, पूर्ण डॉटेड लाईन ना का, इथून इथपर्यंत काढली मी डॉटेड. आणि हा इथं मध्येच टँजंटचा सिम्बॉल. जरा थोडंसं किचकट आहे पण ठीक आहे, थोडंसं जरा समजून घेतलं तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल का तो पण पार्ट आहे तो त्या ठिकाणी टँजेन्शियल दाखवलेला आहे. एवढाही पार्ट झाला. आता राहिलंय काय, हे 2 वर्तुळ. आता जास्त ताण देत नाही तुमच्या डोक्याला मी. हा सेंटर, हा इथे. अरे इथे म्हणजे किती डिस्टन्सवर आहे,
इथून हे 27 मिलीमीटर, डायमीटर 16 ह्याच्या डाव्या बाजूला घ्या 8 मिलीमीटर, एक डॉटेड लाईन काढा. 8 मिलीमीटर, 8 मिलीमीटर, राईट साईडला 8 मिलीमीटर डॉटेड लाईन. आता यात लक्षात असं ठेवा ना, असं असलं ना होल तर काय करायचं, पहिले सेंटर लाईन मार्क करून घ्यायची, त्याच्या दोन्ही बाजूला त्रिज्या मार्क करा, हे तुम्हाला डॉटेड येतं. आता हे आणि हे सेमच येणार आहेत, हे थोडं माझं लहान मोठं झालं, ठीक आहे, ओके. हे पण किती घेतलं 8, हे पण घेतलं 8 डॉटेड लाईन, हे पण किती घेतलं होतं 8, हे पण किती घेतलं होतं 8 मिलीमीटर डॉटेड लाईन. तर अशा पद्धतीने आता याचा लेफ्ट हँड साईड पण या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्याला आपण मापं देऊन टाकू, मापात पाप नाही करायचे, आलं का लक्षात. मग या ठिकाणी आता कोणती मापं देणार, डॉटेड लाईन्सला डायमेन्शनिंग करायचं नसतं, ओके. तर हे 25 इथं कव्हर केलेलं आहे, ते 15 मिलीमीटर त्या ठिकाणी कव्हर केलं, 27 म्हणजे विड्थ ऑलमोस्ट त्याची सगळी कव्हर केलेलीच आहे. विड्थ पण त्या साईडला मिळालेली टोटल हे मिलीमीटर काय 70 मिलीमीटर. इथून इथपर्यंत डायमेन्शन घेऊन टाकू, हे 27 आहे आणि हे किती आहे 15, ओके. इथे ॲरो, हे डिस्टन्स आहे 15, हे डिस्टन्स आहे 27, इथे ॲरो, या इथे ॲरो, हे गॅप किती घेतली 7 मिलीमीटर, परत एक्सटेन्शन लाईन, अजून एक लाईन, टोटल विड्थ त्याची लिहून टाकतो. तर साईडला पण 1-2 मापं दिली का जरा कसं बरं वाटतं. 70 मिलीमीटर आणि टोटल हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 74. तर इथे मी लिहू शकत होतो, पण ऑलरेडी इथं प्रोजेक्शन होतं म्हणून मी त्या साईडला लिहिली. आणि मग याचं टायटल आहे लेफ्ट हँड साईड. तर अशा प्रकारे मी काय सांगितलं तुम्हाला, इथं फ्रंट व्ह्यू कसा काढतात, टॉप व्ह्यू कसा काढतात आणि लेफ्ट हँड साईड व्ह्यू. फ्रंट व्ह्यू म्हणजेच इलेव्हेशन, टॉप व्ह्यू म्हणजेच प्लान अँड लेफ्ट हँड साईड व्ह्यू म्हणजेच लेफ्ट हँड साईड व्ह्यू. आता हे थोडं तरी लक्षात आलं असेल, तरी पण ते जरा सर्क्युलर पार्ट आहे ना, तर तुम्ही बारकाईने जरा ऐका, पहा, तुमच्या लक्षात येईल. ते झाल्यानंतर आपल्याला नोट स्केल आणि सिम्बॉल द्यावं लागतं, त्याला 5 मार्क असतात. नोट ऑल डायमेन्शन्स आर इन मिलीमीटर, व्यवस्थित लेटरिंग मध्ये करायचंय. 4 मिलीमीटर हाईट घ्या, 3 मिलीमीटर विड्थ घ्या, व्यवस्थित लिहायचं. याचा अर्थ असं नाही की टाइमपास करत लिहायचं, त्याला पण तुमचा स्पीड पाहिजे, नुसतं लेटरिंगच करत बसाल एक्झाममध्ये, तसं पण नाही करायचंय. स्केल 1:1 फुल स्केल, म्हणजे एकास एक पूर्ण स्केल. आता एकाच एक काय आहे, तिथे 140 आहे, तर या ठिकाणी मी घेतलं 140, इथं 35 आहे तर 35, त्याला म्हणतात फुल स्केल. पण काय काय वेळेला एक्झाम मध्ये हाफ स्केल, हाफ स्केल मध्ये काय करायला लागतं, जेवढी मापं आहेत ना ती सगळी हाफमध्ये घ्यायची. म्हणजे मग 140चं घ्यावं लागेल आपल्याला 70चं घ्यावं लागेल 35चं घ्यायला लागेल 17.5, डायमीटर किती आहे 48चं घ्यायला लागेल 24चं घ्यायला लागेल 12, त्याला म्हणतात हाफ स्केल. मग त्याला काय म्हणतात 1:2, एकाच 2. पण आता मी अजून एकाच 2 तुम्हाला नाही शिकवलं, पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. उद्या परीक्षेला आला एकाच 2 मध्ये काढा, तुम्ही म्हणाला हे तर काय घेतलंच नव्हतं, आम्ही काय काढू. तर एकाच 2 म्हणजेच 1:2, आणि आता आपण जे काढतो 1:1 फुल स्केल. मग दिले सिम्बॉल TAPS, थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम. आणि मग त्यानंतर त्याचा आपल्याला सिम्बॉल काढावा लागतो. तर शक्यतो तुमचं कसं आहे की या पेजमध्ये काढल्यानंतर इकडे जागा असते ना, या साईडला काढता येते. तुम्ही आयसोमॅटिक वगैरे काढल्या म्हणून थोडीशी माझ्या इथे एचडी झालेली आहे. तर आता सिम्बॉल कसा काढायचा आहे बघा थर्ड अँगलचा. सर्वात प्रथम एक हॉरिझॉन्टल सेंटर लाईन ड्रॉ करा, म्हणजे आडवी सेंटर लाईन, लॉंग डॅश स्मॉल डॅश, लॉंग डॅश स्मॉल डॅश, लॉंग डॅश. आणि मग पुढे काय करू नका, बघा इकडे. त्यानंतर इथून एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करा, याच्यावरती डिस्टन्स मार्क करा 6 मिलीमीटर, 6 मिलीमीटर, हे घ्या 6 म्हणजे टोटल झालं 12 मिलीमीटर. इथून इथे गॅप सोडा 15 मिलीमीटर म्हणजे 15 मिलीमीटर, 15 मिलीमीटर. तिथून एक लाईन ड्रॉ करा, वरच्या बाजूला डिस्टन्स घ्या 10 or 12 मिलीमीटर, 12 घेतो. चला, हे 6, हे 6, हे 12, हे इथून इथे 12. आणि हा असा काढायचा ट्रॅपेझियम, समलंब चौकोन काढला. नंतर या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा 15 मिलीमीटर, 15 मिलीमीटर, एक उभी सेंटर लाईन ड्रॉ करा, काढलं. मग कंपास मध्ये डिस्टन्स घ्या इक्वल टू 6 मिलीमीटर, 6 मिलीमीटर आणि 6 मिलीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. 6 मिलीमीटर त्रिज्या म्हणजे 6 मिलीमीटर रेडियस. इथेच कंपासचं सीन ठेवा आणि कंपासमध्ये डिस्टन्स घ्या 12 मिलीमीटर आणि 12 मिलीमीटर रेडियस सर्कल काढा. सर्कल ऑफ डायमीटर 24 मिलीमीटर अँड रेडियस 12 मिलीमीटर. ते 12 घेऊ शकतो आपण, 10 घेऊ शकतो, एक काहीतरी फिक्स ठेवा, असं काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता मी या तुम्हाला सांगितलं की ते 6 आणि 12, इथे पण किती घेतलं 6, 6, 12, 12, हे किती घेतलं 6 म्हणजे 6 मिलीमीटर आणि 12 मिलीमीटर. आता यात लक्षात काय ठेवायचं, थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये ही वर्तुळ आहेत ना सर्कल्स, ही छोट्या बाजूला असतात. हा जो काढला ना आपण समलंब चौकोन, समलंब चौकोनाच्या छोट्या बाजूला काढली ना का तो झाला थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीमचा सिम्बॉल किंवा सांकेतिक कोन. ते काढणं अत्यंत आवश्यक असतं.
तर अशा पद्धतीने हा जो ऑब्जेक्ट आहे याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू कशा पद्धतीने काढतात, परीक्षेला ऑब्जेक्ट आलेला ऑब्जेक्ट आहे म्हणून मी अतिशय बारकाईने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित बघून काढणं आवश्यक आहे. या पद्धतीने ऑब्जेक्ट्स आहेत ते परीक्षेला येत असतात. तर हे जे आहे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू युझिंग थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम, हे तुमच्या आता थोडं तरी लक्षात नक्कीच आलं असेल ना. तुम्ही जर नीट पाहिलात व्हिडिओ, बारकाईने पाहिलात तर तुमच्या तो लक्षात येणारच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम काय आहे की ते दिसत नाही व्यवस्थित वगैरे वगैरे, तसं काय प्रॉब्लेम नाही येतो. तुम्ही 480 पहा, नंतर 1080 जेव्हा येईल युट्यूबला तोपर्यंत येईल, पण सध्या 480 जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते सगळी डायमेन्शन्स, ॲरो, माप वगैरे सगळं आहे ना ते क्लिअर दिसेल. आलं का लक्षात? तर आता हा व्हिडिओ बघा आणि याप्रमाणे तुम्ही व्ह्यूज काढण्याचा प्रयत्न करा. आजच्यासाठी मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.